ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायलीला पुढचा प्रश्न विचारला जातो, तुम्ही खरं लग्न आणि खोटं लग्न कसं ओळखाल? सायली म्हणते की लग्नासारखी गोष्ट खोटी कशी काय असू शकते? कुठल्याही नात्यात प्रेम महत्वाचं असतं, मग त्या नात्याला लग्नच काय कुठलंही नाव दिलं तरी चालतं. सायलीने दिलेले हे उत्तर अर्जुनच्या उत्तरासोबत मॅच केलं जातं आणि उत्तर बरोबर निघतं. पुढचा प्रश्न अर्जुनला होता की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलात ते ठिकाण कुठलं होतं? सायलीने कोणतं ठिकाण सांगितलं असेल याचा अर्जुन विचार करत असतो. विश्वकाका त्याला म्हणतात, अर्जुन यात विचार करण्यासारखं काय आहे? फार सोपा प्रश्न आहे. अँकर काउंटडाऊन सुरू करते तेव्हा अचानक अर्जुन ऑफिस असं उत्तर देतो. माझं कॅबिन हे उत्तर परत सायलीच्या उत्तरासोबत मॅच केलं जातं आणि उत्तर बरोबर निघतं. अँकर त्या दोघांना विचारते की लोक समुद्रकिनारी एखाद्या बागेत प्रेमात पडतात, ऑफिसचं कॅबिन प्रेमात पडण्यासाठी थोडं स्ट्रेंज नाही का? अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. सायली माझ्या ऑफिसमध्ये माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामाला होती, तेव्हा ती ऑफिसमध्ये पहिल्यांदा आली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो. अशा प्रकारे गेम संपतो आणि सायली अर्जुन दोघंही हा गेम जिंकतात. दोघं एकमेकांना खोटी खोटी मिठी मारतात. प्राइज म्हणून दोघांना कपल रिंग्स गिफ्ट मिळते. विश्वकाका म्हणतात, आता तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला, त्यानंतर तुम्हा दोघांना एक सरप्राईज आहे त्या इन्व्हलपमध्ये. अर्जुन सायलीला अंगठी घालण्यासाठी गुडघ्यावर झुकतो आणि अंगठी घालतो. सायली सुद्धा अर्जुनला अंगठी घालते. प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो म्हणून ती खूप चिडते. ती जॉनला तिच्याकडे बोलावते आणि त्याला एक चिठ्ठी देते. जॉन तिला म्हणतो हे खूपच रिस्की आहे, काहीतरी प्रॉब्लेम होऊन बसायचा. जॉन ती चिठ्ठी एनव्हलप मधल्या चिठ्ठीसोबत बदलतो. पुढचा कार्यक्रम चालू होतो. गेमची अँकर ते सरप्राईज सांगण्यासाठी एनव्हलप उघडते. त्यातल्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की विनर कपलने एकमेकांना किस करायचं आहे. ते ऐकून अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. इकडे प्रिया त्या दोघांचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा रेडी करते. अँकर अर्जुनला म्हणते की तुमचं हे हनीमून आणखीन मेमोरेबल होणार आहे, ही मोमेंट तुम्ही कधीच विसरणार नाही. ती अर्जुनला सायलीला किस करण्यासाठी एनकरेज करते. अर्जुन सायलीच्या गालावरून हात फिरवतो आणि किस करण्यासाठी पुढे जातो. सगळ्यांना वाटतं की त्याने खरंच किस केलं, पण अर्जुनने हात मध्ये ठेवलेला असतो आणि किस केल्यासारखं भासवलेलं असतं. अर्जुन माईक घेतो आणि म्हणतो की मला हा इव्हेंट ज्यांनी डिझाईन केला आहे त्यांच्याशी जरा बोलायचं आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी एन्जॉय करावं म्हणूनच ही अरेंजमेंट केली होती आणि हे सरप्राईज सुद्धा एका कपलला स्पेशल फील करण्यासाठीच होतं आणि तुमचा रिस्पेक्ट म्हणून मी ते ॲक्सेप्ट सुद्धा केलं. पण जरी एका कपलचं लग्न झालं असेल तरी त्यांना सगळ्यांसमोर असं पब्लिकली किस करायला लावणं बरोबर आहे का? हे आपल्या कल्चरमध्ये बसतं का? त्या कपलसाठी त्या स्त्रीसाठी हे किती ऑकवर्ड होईल याचा विचार करायला हवा होता. कुठल्याही कपलच्या प्रायव्हसीचा विचार केला पाहिजे. स्त्रीसाठी कुठलीही गोष्ट ऑफेंडिंग असेल ती कोणीही करू नका. त्यातला एक जण म्हणतो की तुम्ही बरोबर बोलत आहात मिस्टर सुभेदार, पण हॉटेल मॅनेजमेंटने असं सरप्राईज ठेवलंच कसं? विश्वकाका पुढे येऊन म्हणतात की हे आम्ही ठेवलंच नव्हतं, काहीतरी गफलत झाली आहे. विश्वकाका वेटर आणि अँकरला ओरडतात आणि म्हणतात मानाच्या कपलला आम्ही गिफ्ट देतो, वाउचर देतो, 1 डे फ्री स्टे देतो, मानाचा क्राऊन देतो, मग हे असं कसं झालं? सायली अर्जुनला हे ऐकून धक्काच बसतो. अँकर म्हणते की हे आपल्या सरप्राईज एनव्हलपमध्ये होतं. विश्वकाका म्हणतात की हे एनव्हलप आणि त्यातलं वाउचर मी स्वतः चेक केलं आहे. हे कोणी आणि कशासाठी बदललं आहे मला माहीत नाही. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज आत्ताच्या आत्ता चेक करा. अर्जुन विश्वकाकांना म्हणतो की इथे सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि मला ही पार्टी स्पॉईल करायची नाहीये. कोणीतरी गंमत म्हणून चीट चेंज केली असेल. सायली म्हणते यात तुमच्या स्टाफची काहीच चूक नाहीये. इथला प्रत्येकजण आलेल्या पाहुणीची खूप काळजी घेत आहे. विश्वकाका म्हणतात की मुलांनो, तुम्ही आज ज्या गोष्टीबद्दल कम्फर्टेबल नाही आहात ती गोष्ट तुम्हाला करावी लागते. मला खूप वाईट वाटतंय. आय एम रिअली सॉरी. अर्जुन म्हणतो की तुम्ही काका प्लीज सॉरी म्हणू नका. प्रियाचे दोन्ही प्लॅन फ्लॉप गेलेले असतात म्हणून ती खूप चिडते. तिला किल्लेदारचा कॉल येतो. तो विचारतो आम्ही तुला व्हिडिओ कॉल करू का? आम्हालाही राजस्थान बघता येईल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीसाठी घोडा घेऊन येतो आणि तिला सांगतो की आज मी तुम्हाला घोड्यावरून अख्खं माथेरान फिरवणार आहे. तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.